श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी। श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दरवर्षी अक्कलकोट येथे चैत्र वद्य त्रयोदशीला साजरी केली जाते। यावर्षी 2025 मध्ये ती 26 एप्रिल रोजी आहे। भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज होय। श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी माध्यान्हकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली व नंतर महाराजांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले। त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले। त्यांचे अवतार कार्य संपवलेले नाही, भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कधी करावे? 1. श्री स्वामी समर्थाच्या सेवेला मनापासून सुरुवात करावी, वेळेचे व काळाचे बंधन नाही। तसेच पारायणासाठी सोमवार व गुरुवार उत्तम मानला जातो। 2. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे। 3. ज्यांना वेळ आहे व शक्य आहे तर त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे। 4. आपली भक्ती, इच्छा आणि श्रद्धेनुसार संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी। 5. हेही जमले नाही तर रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायणासाठी कोणते नियम पाळणे जरुरी आहे? 1. सकाळी स्नान व नित्य देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे। 2. स्वच्छ वस्त्रे परिधान करून मस्तकी गंध लावावा। 3. आपल्या कुलदेवता, इष्टे देवता, श्री गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे, घरातील वडीलधायांना नमस्कार करावा। 4. आसनावर बसल्यावर श्री गणेशाचे व श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून पोथीला वंदन करावे व शांतपणे वाचन करावे। 5. पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा। 6. वाचन झाल्यावर स्वामींच्या फोटोला गंध, हळदकुंकू आणि फुले वाहावी, उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे। नैवेद्य दाखवल्यावर सर्वांनी प्रसाद घ्यावा। श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणास प्रारंभ कसा करावा? 1. उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, कॅलेंडरनुसार तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे। 2. असा पारायणाचा संकल्प करावा आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींकडे प्रार्थना करून ते पाणी ताम्हनात सोडावे। 3. नंतर हे पाणी तुळशीत टाकावे। श्री स्वामी समर्थ सारामृत पारायण विशेष नियम: 1. वाचन करताना मन एकाग्र ठेवावे, इतर विचारांना दूर ठेवावे। 2. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा। 3. वाचनाचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने वाचन करावे। 4. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने पारायण करावे। 5. सदाचाराने राहावे, ब्रह्मचर्य पाळावे। 6. वादविवाद, भांडण, तंटे टाळावे। 7. श्रींचे नामस्मरण करावे। पारायणाच्या शेवटच्या दिवशी: 1. ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा। 2. एखाद्या ब्राह्मणास शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे। स्त्रियांनी पारायण करताना काय विशेष काळजी घ्यावी? मासिक पाळीच्या काळात: 1. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणे टाळावे। 2. जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवा आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा।
3. या काळात श्री स्वामींच्या नामस्मरणावर आणि चरित्र कथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा. श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फलश्रुतीय. 1. भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो. 2. पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. 3. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते. 4. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. 5. आरोग्य सुधारण्यास मदत होते. 6. कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. 7. मन, शांती आणि समाधान प्राप्त होते. 8. क्षमाशीलता, सहनशीलता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. 9. समाजात आदर आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. 10. आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. श्री स्वामी समर्थ.